त्यामुळं विशाळगडाची जी लढाई, पन्हाळगड, विशाळगड आणि प्रतापगड हे काही वेगवेगळ्या नाही आहेत. ही ग्रँड स्ट्रॅटेजीचा सगळा भाग येतो, शिवाजीराजांच्या ग्रँड स्ट्रॅटेजीज. एक्सपान्शन ही पहिली गोष्ट होती, पण एक्सपान्शन केल्यावर मजबूतीकरण करणं या सगळ्याचं ही फार मोठी गोष्ट आहे. माणसं चोख निवडायची. म्हणजे त्याच्यात लिहिलं आहे, जर का फितुरी झाल्याचा संशय आला तर माणसाला पकडायचं आणि गर्दन मारायची, गुन्हा साबित झाला तर गडोगडी मस्तक फिरवायचं, असं लिहिलेलंच आहे. ते कोण करेल फितुरी त्याच्यात? पण विशाळगड, जावळी, त्याच्यानंतर हा सगळा मुलूक चतुर्बेटपर्यंत, मकरंदगडपर्यंत शिवाजी महाराजांना पूर्ण माहीत होता सगळ्या. तिथे कांदाट नावाची नदी वाहते, कांदाट खोरं म्हणतात त्याला. त्या कांदाट खोऱ्याची मोरे मंडळीच आहेत बरीचशी. पण तो सुद्धा भाग शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या वेळेला दाबून ठेवलेला होता की लोक इकडून पळायला लागले तो चोपायचं त्यांना म्हणून. सर इतके सील करून ठेवलेले होते सगळ्या याच्यातून, कुठं जाता कामा नाही सगळ्या. अशा तो जो जनरल म्हणून, जनरलकडं इन्फॉर्मेशन जी लागती, इनपुट्स लागतात ठरवायला, त्या इनपुटसाठी एक वेगळं खातं असतं आणि ते गुप्तचरांचं खातं असतं. आणि शिवाजीराजांचं गुप्तचरांचं खातं अत्यंत बळकट होतं. शिवाजीराजे हेर खात्यावर प्रचंड पैसे खर्च करतात. ते हेर त्यांना वेळेत बातमी आणून देतात आणि त्याच्यावर शिवाजीराजे आपले प्लॅन्स ठरवतात. हे सगळं दिले ते.